नमस्कार. आज या ठिकाणी माननीय डॉक्टर गिरीश मोरे सर यांच्या राजर्षी शाहू विचार व कार्य या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. या पुस्तकाचं प्रकाशन हे माननीय श्रीकृष्ण महाजन सर यांच्या हस्ते होणार आहे. तर डॉक्टर गिरीश मोरे सर, स्वप्नील बुचडे सर तसंच अविनाश वर्धन सर हे इथं हजर राहिलेले आहेत. तर या सगळ्यांचं निर्मिती विचारमंच आणि संवाद प्रकाशन यांच्यातर्फे मी स्वागत करते आणि अनिल मामाने यांना मी विनंती करते की त्यांनी पुस्तक देऊन प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. माननीय डॉक्टर श्रीकृष्ण महाजन सर. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर गिरीश मोरे सरांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर स्वप्नील बुचडे सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर डॉक्टर अविनाश वर्धन सरांचं स्वागत अनिल मामाने सर करत आहेत. धन्यवाद सर. तर या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज जीवन व कार्य हे गिरीश मोरे सरांचं पुस्तक आहे. त्याची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. तर मी प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीकृष्ण महाजन सर यांना विनंती करते की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं. मास्क काढूया. समोर सर, एक मिनिट. धन्यवाद सगळ्यांचे. यानंतर मी डॉक्टर अविनाश वर्धन सर यांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकासंबंधी आपले मनोगत व्यक्त करावे. राजर्षी शाहू विचार व कार्य या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठातील कॉमर्स विभागाचे प्रमुख आणि अधिव्याख्याता, यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे संचालक, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर श्रीकृष्ण महाजन सर, या पुस्तकाचे लेखक आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश मोरे सर, आमचे मित्र डॉक्टर स्वप्नील बुचडे, या निर्मिती
प्रकाशन मंचाचे सर्वेसर्वा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र अनिल मामाने, आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वप्रथम डॉक्टर गिरीश मोरे सरांना या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। अल्पावधीतच ही तिसरीही आवृत्ती संपेल आणि लवकरच अनिल सर तुम्हाला चौथी आवृत्ती काढावी लागेल। त्यामुळे कारण छत्रपती शाहू महाराजांचं विचार आणि कार्य एवढं मोठं आहे की त्याला कुठल्या प्रसिद्धीची गरज नाही, कारण शाहू महाराजांनी 150 वर्षापूर्वी आपल्या कार्याने आणि विचारांनी एवढं मोठं योगदान दिलेलं आहे की त्याच्या प्रसिद्धीची गरज नाही, ते त्यांच्या कार्याचं खूप मोठेपण आहे। शिवाय गिरीश मोरे सरांच्या लेखनाचंही ते वैशिष्ट्य आहे की त्यांनी अतिशय ओघवत्या आणि सुलभ भाषेमध्ये अगदी 120 पानांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचं विचार आणि कार्य लोकांसमोर आणलेलं आहे। छत्रपती शाहू महाराजांचा जन्म होऊन म्हणजे त्या 26 तारखेला 147 वर्ष पूर्ण होत आहेत आणि छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू होऊन 1922 ते 2022 म्हणजे पुढच्याच वर्षी 100 वर्षाचा कालखंड पूर्ण होतोय। या 100 वर्षाच्या कालखंडा झाला असला तरी शाहू महाराजांना जाऊन शाहू महाराजांना जे लाभलेलं 48 वर्षाचं आयुष्य होतं आणि राज्यकारभार स्वीकारल्यानंतर त्यांना जो 28 वर्षाचा कार्यकाळ मिळाला, त्या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये शाहू महाराजांनी इतकं मोठं शोषितांची, वंचितांसाठी, महिलांसाठी एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे की ती आजही नवनव्या अभ्यासकांना, नवनव्या संशोधकांना ते पुन्हा नव्यानं समजून घ्यावं असं वाटते। डॉक्टर गिरीश मोरे सरांच्या पुस्तकाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत शाहू महाराजांची एक मोठमोठी चरित्र आलेली आहेत। प्रकाशन जयश्रीराव पवारांचं आहे, डॉक्टर रमेश तालुक यांनी गेल्याच वर्षी 1300 पानांचं मोठं चरित्र प्रकाशित केलेलं आहे। मात्र गिरीश मोरे सरांच्या 120 पानांच्या पुस्तकामध्ये संपूर्ण त्यांच्या आयुष्याचा आणि कार्याचा आढावा सार रूपानं, संक्षिप्त रूपानं अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेला आहे। त्यामुळं गिरीश मोरे सरांच्या पुस्तकाचं ते एक विशेष। छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या आयुष्याच्या कालखंडामध्ये, सत्तेच्या कालखंडामध्ये जे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि कोल्हापूर संस्थानाचं नाव जे जगभर नेलं, म्हणून त्यांचं आज नाव काढतो। हे नाव का काढतो आणि त्या काल आणि कोणत्याही व्यक्तीचं जर सामाजिक कार्य, त्याचं कर्तृत्व समजून घ्यायचं असेल तर ते काळाच्या कसोटीवर पण तपासलं पाहिजे आणि त्या तत्कालीन कालखंडाचा देखील विचार केला पाहिजे की त्या काळातली इतर माणसं काय करत होती। छत्रपती शाहू महाराजांमध्ये भारत पारतंत्र्य होता तर जवळपास 565 संस्थानिक होती आणि त्यापैकी आपलं कोल्हापूर एक संस्थान। फ्रीडम ॲट मिडनाईट नावाचं एक पुस्तक आहे लॉरी कॉलिन्स यांचं, आणि त्या पुस्तकामध्ये तत्कालीन भारतातील जे राजे आहेत ते काय करत होते आणि छत्रपती शाहू महाराज काय करत होते हे जर आपण विचार केला तर त्यामध्ये दिसतं। एक दोनच उदाहरणं त्या बाबतीत सांगतो मी। छत्रपती शाहू महाराजांचं काम लोकांसाठी किती महत्वाचं आहे ते आपल्या लक्षात येईल। जुनागड, गुजरातमध्ये जुनागडचे नवाब होते महाबत खान, त्यांना सर कुत्री आवडण्याचा प्रचंड शौक होता आणि त्यांच्याजवळ जवळपास 800 कुत्री होती। 800 कुत्र्या, त्या 800 कुत्र्यांसाठी प्रत्येक कुत्र्याचं एक कमरा, एक वेगळी खोली आणि नोकर चाकर सगळं बडजात ठेवायचं। आणि त्याची एक आवडती कुत्री होती, तिचं नाव रोशनी होतं। या रोशनीचं त्यांनी लग्न ठरवलं आणि त्या लग्न समारंभाला त्यावेळचे एवढे पैसे, आत्ताच्या पैशामध्ये त्याचं मूल्यमापन केलं तर 2 कोटी रुपये खर्च कुत्र्याच्या लग्नामध्ये केलं आणि सगळे दागदागिने, वरात वगैरे काढली, त्याच्या लग्नपत्रिका पण छापल्या होत्या आणि सर व्हाईसरायला पण दिलं। व्हाईसराय आले नाही कुत्र्याच्या लग्नाला कसं जायचं म्हणून। तर हे जुनागडचे नवाब। दुसरे आपल्याला सर्वांना उदाहरण आहे ते म्हणजे संस्थाचे राजश्री लंडनला गेले असताना रोल्स रॉयलचं शोरूम दिसलं तर रोल्स रॉयल बघायला गेले आणि तिथल्या सांगणारे जे लोक आहेत गाडीचे त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला ही गाडी देत नाही, कारण राजा आहे ते माहित नव्हतं। त्याचा राग आला त्यांना आणि परत येऊन 6 रोल्स रॉयलच्या ऑर्डर दिल्या आणि त्या गाड्या आणून आपल्या संस्थानामध्ये कचरा उठवण्यासाठी ठेवल्या। म्हणजे हे जे राजे महाराजे होते ते काय करत होते, आपल्या कुठले शोक पुरवत होते। आणि छत्रपती शाहू महाराज 1894ला आपल्या सत्तेची कोल्हापूरची सत्ता हातामध्ये घेतात आणि दुसऱ्या दिवसापासून लोककल्याणाचं काम करण्याचं आपलं उद्दिष्ट जाहीर करतात। तर हे छत्रपती शाहू महाराजांचं जे वेगळेपण जे आहे ते छत्रपती शाहू महाराज वेगळे पण इतर राज्यांपासून वेगळं दिसतं आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांचं जे चरित्र आहे
ते डॉक्टर गिरीश मोरे सरांच्या लेखणीतून आलेलं ते पुन्हा पुन्हा वाचणं, विद्यार्थ्यांनी वाचणं, संशोधकांसाठी वाचणं गरजेचं आहे, पण त्यामुळं अधिक त्याचं महत्व अधोरेखित होते. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये अनेक कायदे केले. त्यातले 1-2-3 कायदे म्हणजे मला महत्वपूर्ण वाटतात आणि त्याचं वेगळे पण आहे. त्यातला पहिला कायदा छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेला प्राथमिक शिक्षणाचा कायदा, सक्तीचा कायदा, स्त्रियांच्या छळवणुकीस प्रतिबंध करणारा कायदा, विविध जाती धर्मियांसाठी कोल्हापूरचा काडीमोड कायदा, अनारो संतती व जोगतिनी यांच्या विषयीचा कायदा. हा कायदा खूप महत्वाचा आहे. म्हणजे हे काम महात्मा फुलेंनी पण आधी केलं, पण छत्रपती शाहू महाराजांनी त्याला कायद्याचं स्वरूप दिलं की ज्या महिलांना अनारो संतती होते त्यांना कायदेशीर हक्क दिले. आणि जे या आपल्या दक्षिण भागामध्ये एक प्रथा आहे जोगतिनी आणि देवदासी, आपल्या खास करून संकेश्वर वगैरे ते, तर इथं ते देवदासी सोडण्याची प्रथा होती. तर शाहू महाराजांनी जी देवदासी प्रथा आणि जोगतिनी कोण सोडतील त्यांच्यावर बंदी आणली. कायद्यानं काय केलं, त्यांचे हक्क नाकारले. हे पाठीमागे कारण असं होतं की हे कायदा हक्क नाकारल्यामुळे किमान या अमानुष प्रथेला लोक बळी पडणार नाहीत, त्याच्यापासून परावृत्ती होतील. तर असा हा राजा छत्रपती शाहू महाराज केवळ आणि केवळ लोकांच्या हिताचं बघणारा, त्यामुळंच त्यांचं नाव आपण आजही घेतो. सरांच्या पुस्तकामध्ये एकूण 6 प्रकरण आहेत आणि त्यातलं मला जे सर्वात महत्वाचं जे आवडलं ते म्हणजे प्रकरण क्रमांक 4. त्या प्रकरण क्रमांक 4चं नाव आहे राजर्षी शाहूंच्या भाषणातील विचारसूत्र. हे एक वेगळे पण आहे सरांच्या पुस्तकातील, जे इतर चरित्रांमध्ये जे मला बघायला मिळालं नाही. की छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या एकूण कारकिर्दीमध्ये एकूण 50 भाषणं दिली. त्यातली 13 भाषणं ही मराठी आणि इंग्लिशमध्ये आहेत. हे सरांच्याच पुस्तकातील संदर्भ आहेत. आणि त्यातली 37 भाषणं ही मराठी आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांच्या ठिकाणी असताना दिली आहे. तर त्या भाषणांचा सरांचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये की छत्रपती शाहू महाराज हे असे राजे होते की जे विचार आणि कृतींमध्ये एक वाक्यता असणारे होते. आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये खूप असा संघर्ष देखील होता की बोलके समाजसुधारक आणि करते समाजसुधारक. तर छत्रपती शाहू महाराज जसं बोलत होते तसं वागत होते. आणि तत्कालीन कालखंडाचा जर विचार केला असता धार्मिक प्रथा, रूढी परंपरा यांचं मोठं प्राबल्य असताना देखील छत्रपती शाहू महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी अनेक प्रथांच्या विरोधामध्ये उघडपणे बोललेलं आहे. हे छत्रपती शाहू महाराजांचं वेगळेपण आहे आणि ते सरांनी एवढ्या सुंदर रीतीनं त्या प्रकरण 4 मध्ये मांडलेलं आहे. त्याबद्दल सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद की ते खूप छान पद्धतीनं आपण मांडलेलं आहात. प्रकरण 5 मध्ये आपण आधुनिक महाराष्ट्रातील प्रभाव, आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा काय प्रभाव आहे, सामाजिक अंगानं, शैक्षणिक अंगानं, कृषी क्षेत्रावर कुठल्या पद्धतीनं प्रभाव झालाय आणि ते देखील इतक्या सुंदर भाषेमध्ये आणि लोकांना समजेल अशा सर्व क्षेत्रात अतिशय सुंदर असा आपण सर आढावा घेतलेला. आपणा ह्या लेखनास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणखी चांगलं या लेखन तुमच्या हातातून घडो. आता शाहू महाराजाला नदीच्या कालावधीमध्ये सरांचं बसवानांचं चरित्र येते, तेही अशाच पद्धतीचं असेल. त्यासाठी तुमच्याकडून शुभेच्छा. आणि मला या निमित्तानं आपल्या पुस्तकावर 5 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले संयोजकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. लोक कल्याणकारी राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य जे आपल्या डॉक्टर गिरीश मोरे सरांनी मांडले ते सगळ्यांनी वाचणं कसं गरजेचं आहे हे थोडक्यात आपले डॉक्टर अविनाश वर्धन सर यांनी मांडलेले आहे. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते स्वप्नील बुचडे सरांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. निर्मिती प्रकाशनच्या वतीने डॉक्टर गिरीश मोरे सरांच्या राजर्षी शाहू विचार आणि कार्य या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या या प्रकाशन समारंभाचे प्रमुख महाजन सर, त्याचबरोबर या ग्रंथाचे लेखक आदरणीय गुरुवर्य मोरे सर, निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिलदादा, शोभाताई, माझा मित्र अविनाश आणि या आभासी दुनियेतल्या समारंभाच्या निमित्तानं सर्व ऐकणारे श्रोते हो. या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून मला आणि अविनाशला दोघांना
अनिलदादानं निमंत्रण दिलं, ही फार अडचणीची बाब आमच्या दोघांच्यासाठी होती. कारण सरांचं पुस्तकाचं प्रकाशन आणि ती 3री आवृत्ती आणि आम्ही दोघं सरांचेच विद्यार्थी आणि आपण या समारंभासाठी सरांच्या बरोबर बसणं हा आमच्यासाठी अडचणीचा भाग होता. तरीही असं दपकत का असेना आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि एक दडपण आमच्या मनावरती अजूनही आहे. कसं बोलावं, काय बोलावं, आपण नौके आहोत. सरांच्या मार्गदर्शनाखाली पुढे वाटचाल करत असताना आपण कशा पद्धतीनं बोलायला पाहिजे, काय मुद्दे समोर मांडायला पाहिजेत, ह्या सर्वाचा प्रश्न माझ्या मनामध्ये अजूनही आहे. अविनाशनं पुस्तकाच्या संदर्भात बऱ्यापैकी मांडणी केलेली आहे, पण शाहू महाराजांच्या संदर्भातल्या 1-2 प्रसंगांचा उल्लेख मी या ठिकाणी करेन आणि माझं मनोगत मी थांबवेन. तत्कालीन जी परिस्थिती होती, म्हणजे शाहू महाराज ज्यावेळी त्यांनी राज्याचा कारभार स्वीकारला 74 साली आणि त्यांनी मार्गक्रमण करायला सुरुवात केली, त्यावेळीची असणारी परिस्थिती, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांच्या संदर्भातला विचार जो होता तो मी या ठिकाणी म्हणतो. त्यावेळी परिस्थिती 1894 साली शाहू महाराजांनी राज्याचा अधिकार ग्रहण केला. त्यावेळी या संस्थानामध्ये 26,000 ब्राह्मण लोक होती. तत्सम वरिष्ठ जाती त्यामध्ये समाविष्ट होत्या. तर 9.25 लाख बहुजन समाजाची लोकसंख्या होती. म्हणजे ब्राह्मणादी वर्गाच्या 35 पट संख्या ही बहुजन समाजाची होती. तर कोल्हापूर संस्थानात 60 अधिकारी हे ब्राह्मणांचे होते, केवळ 11 अधिकारी ब्राह्मणेतरांचे होते. खाजगीत 46 अधिकारी ब्राह्मण होते, तर फक्त 7 ब्राह्मणेतर होते. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्राचा आपण जर विचार केला तर राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 79 विद्यार्थ्यांपैकी फक्त 6 विद्यार्थी ब्राह्मणेतर होते. म्हणजे एकूणच त्यावेळची परिस्थिती जर आपण बघितली तर समाजामध्ये बहुजन समाजातील लोकांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव आपल्याला होते. या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी या लोकांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सुधारणेसाठी प्रयत्न केला. म्हणजे बहुजन समाजातील लोकांनी समाजामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक मोठी जोखीम त्यांना पाठबळ देण्याचं काम शाहू महाराजांच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर शाहू महाराजांनी या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिकलं पाहिजे यासाठी सक्तीचं आणि मोफत शिक्षण त्यावेळी देऊ केलं. आणि सक्तीचं आणि मोफत शिक्षण देत असताना जर तो विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचला नाही तर त्याच्या पालकाकडून 1 रुपया दंड वसूल केला जायचा. आणि तो 1 रुपया दंड 17 सालची गोष्ट आहे, 1817 सालची गोष्ट. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये ज्यावेळी आपण त्याचा विचार करतो त्या 1 रुपयाची किंमत, त्यावेळी आता आपल्याला त्या 1 रुपयाचं मूल्य काय वाटत नाही. पण 2017ला आय थिंक की ज्यावेळी माशेलकरांना शाहू पुरस्कार दिला गेला सर, त्यावेळी त्या मला वाटतंय वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष विजय केळकरांनी त्या 1 रुपयाचं मूल्य सांगितलेलं होते 16,392 रुपये. म्हणजे 2017चे 16,692. म्हणजे त्यावेळी इतकी मोठी रक्कम त्या पालकांच्याकडून दंड म्हणून वसूल केली जायची. त्या दंडाला घाबरून लोक आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवायचे. इतकी मोठी गोष्ट शिक्षणाच्या बाबतीतला विचार करत असताना शाहू महाराजांनी घेतलेला होता निर्णय. या प्रकारचे अनेक निर्णय बहुजन समाजाच्या कल्याणासाठी, उत्थानासाठी शाहू महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये घेतलेली. दूरदृष्टीचा राजा म्हणून शाहू महाराजांच्याकडे आपल्याला बघता येईल. त्या दूरदृष्टीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राधानगरीचं धरण. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला त्या धरणाच्या पाण्याच्या माध्यमातून जो उन्नतीचा मार्ग बघायला मिळतोय आज, सुजलाम सुफलाम जो कोल्हापूर जिल्हा झालेला आहे, त्याचं सगळं श्रेय आपल्याला शाहू महाराजांना देता येईल. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आदरणीय मोरे सरांच्या या राजर्षी शाहू विचार आणि कार्य या पुस्तकामध्ये झालेला. अतिशय चांगल्या पद्धतीनं वाचनीय आणि आपल्या आवाक्यामध्ये कोणताही वाचकानं ते पुस्तक हातात घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मांडलेल्या सर्व गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पडतात. आणि या पद्धतीचं एक नवं पुस्तक 3ऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. मी मोरे सरांना या पुस्तकाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि अनिलदादाचा आभार मानतो आणि या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद स्वप्नील सर. आपण थोडक्यात या पुस्तकाचा संपूर्ण आढावा घेतलात. आभार आहे. यानंतर आमचे मार्गदर्शक आणि या तिसऱ्या आवृत्तीचं पुस्तकाचे लेखक डॉक्टर गिरीश मोरे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज राजर्षी शाहू विचार व कार्य या माझ्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होत आहे. त्यांच्या हस्ते हे प्रकाशन होत आहे किंवा झालेलं आहे. ते आमचे मित्र आदरणीय डॉक्टर श्रीकृष्ण महाजन सर की जे शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधक केंद्राचे ते संचालक आहेत. वाणिज्य विद्याशाखेचे ते प्रमुख आहेत. आणि सर्वात महत्वाची म्हणजे प्रागतिक चळवळ ज्या ज्या ठिकाणी असतात त्या त्या ठिकाणी त्यांचे सक्रिय सहभाग असतो असे आमचे मित्र डॉक्टर श्रीकृष्ण महाजन सर. ज्या मान्यवरांनी आत्ताच या पुस्तकावर काही विवेचन केलं ते डॉक्टर अविनाश वर्धन, डॉक्टर स्वप्नील, अनिल ममाणे प्रकाशक आणि शोभाताई आणि आपण सर्वजण. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला मिळण्याचं कारण म्हणजे कुठल्याही शहरामध्ये जर आपण पुतळे पाहिले तर एक तर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतात, ज्योतिराव फुल्यांचे पुतळे असतात, महात्मा गांधींचे पुतळे असतात. परंतु कोल्हापूर शहर सोडलं तर महाराष्ट्रात क्वचितच राजर्षी शाहू महाराजांचे पुतळे आहेत. आता अलीकडं अशा काळात या 20 वर्षामध्ये मात्र हळूहळू प्रत्येक शहरामध्ये राजर्षी शाहूंचा पुतळा उभारलेला पाहायला मिळतो. 20-25 वर्षापूर्वी मात्र हे चित्र फार दुर्मिळ होतं. आणि मग असं असताना या राजाचा संदर्भ कुठं कुठं अभ्यासक्रमात येत होता आणि जो संदर्भ येत होता तो अत्यंत आगळा वेगळा होता की या राजानं कुठल्याही तलवारीशिवाय आणि ढालीशिवाय राजे पण उपभोगलेला आहे. तलवार आणि ढाल हे युद्धातले शस्त्र मागं टाकून त्याने शांतीचा, ऐक्याचा, एकजुटीचा, प्रेमाचा शस्त्र हे धारण करून या विश्वातील, भारतातील, महाराष्ट्रातील, करवीर राज्यातील रयतेंना आपले हितसंबंध, आपले अधिकार, आपले कर्तव्य या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी जशी होती त्याच्याही पेक्षा अधिक दूरदृष्टी राजर्षी शाहू महाराजांची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन रयतेसाठी राज्य केलेलं होतं. आपल्या स्वराज्यातील सगळ्या 18 पगड जातींसाठी राज्य केलेलं होतं, राज्य निर्माण करून दिलेलं होतं. तसं राजर्षी शाहूंनी सुद्धा आधुनिक काळामध्ये आपल्या रयतेसाठी, रयतेबरोबर महाराष्ट्रातील रयतेसाठी आणि महाराष्ट्रासह भारतातील अनेक कानाकोपऱ्यातील बांधवांसाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते इतिहासात अत्यंत अभिमानाने घ्यावं असं कार्य आहे. आणि म्हणून ज्याला कोणाला पुरोगामी व्हायचंय, पुरोगामी म्हणवून घ्यायचंय नाटकीपणानं तरी सुद्धा, त्यांना राजर्षी शाहूंचं नाव टाळता येत नाही. ज्याला खरंच पुरोगामी व्हायचंय अशाने तर राजर्षी शाहू हा अंगीकारला पाहिजे, पचवला पाहिजे. आणि ही भूमिका माझ्या डोक्यात फार दिवसापासून होती आणि MA करत असताना ही डोक्यात दृष्टी होती. आणि तेव्हापासून राजर्षी शाहूंच्या प्रेमात पडलो, त्यांच्या विचाराच्या प्रेमात पडलो, त्यांच्या क्रांतिकार्याच्या प्रेमात पडलो आणि वाटलं की राजर्षी शाहूंचं कार्य कसं असेल. राजर्षी शाहूंची भाषणं माझ्याकडे होती, भाषणं वाचलेली होती, पण नुसतं भाषणच राजर्षी शाहू करत होते का असा ज्यावेळेस मला MAच्या वर्गात प्रश्न पडला त्यावेळेस कळलं की नाही, राजर्षी शाहूंनी भाषणं हे फार नंतर केलेले आहेत, त्याच्या पूर्वी त्यांनी कार्य केलेले आहे. उदाहरणार्थ महार वतन रद्द केले पाहिजेत, बेटी बिगारी रद्द केली पाहिजे, किंबहुना गुन्हेगारी जमातीसाठी लावलेला जो कायदा हजेरीचा हा सुद्धा त्याने फार पूर्वी हा रद्द केलेला आहे. आणि नंतर आपल्या भाषणामध्ये 1920च्या नंतर
आपल्या भाषणामध्ये राजर्षी शाहूने हे बोलून दाखवलेलं आहे, भारतापुढे बोलून दाखवलेलं आहे, जगापुढे बोलून दाखवलेलं आहे. त्यांची इंग्रजी भाषणं आहेत, त्यांनी संस्कृत मधून सुद्धा भाषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हिंदीमधून सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे राजर्षी शाहू केवळ कुणीतरी पुस्तक वाचून दिलेलं आहे आणि लिहून दिलेलं आहे भाषण असं नाही, तर ते अनेक पुस्तकांची वाचन करत होते. मामा परमानंद यांचं एक पुस्तक आहे, मला वाटतं सगळ्यांना माहित असेल, मामा परमानंद वर्ड्स टू इंडियन किंग असं एक पुस्तक आहे. म्हणजे भारतात जे जे राजे होऊन गेले त्या राजांचं काय कर्तव्य असतं याच्याविषयी मामा परमानंद यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक 1894ला राजर्षी शाहूंनी प्रत्यक्ष अंमलात आणलेलं आहे. राजाचं कर्तव्य कसं असलं पाहिजे, तर केवळ आपल्या खुर्चीवर सिंहासनावर बसून राजा हा राजा होत नसतो, तर राजा हा सर्वसामान्य रयतेमध्ये जाऊन मिसळला पाहिजे. त्यांचे सुखदुःख या राजानं समजून घेतले पाहिजेत आणि हे सुखदुःख हे पूर्ण केले पाहिजेत. 1884चा त्यांचा 1894 लोककल्याणकारी जाहीरनामा 1884ला दत्तक विधान आहे आणि 1894ला अधिकार ग्रहण आहे. त्या अधिकार ग्रहणाप्रसंगी किंबहुना राज्य प्राप्ती मिळाल्याच्या वेळी जो लोककल्याणकारी राजीनामा जाहीर केला त्या राजीनाम्याची पूर्ती संबंध 28 वर्ष पुढचे राजर्षी शाहूने पार पाडलेले आहे. एकही आश्वासन हे आजच्या पुढाऱ्यासारखं राजर्षी शाहू देत नव्हते. म्हणजे जे आश्वासन 1894ला त्याने त्या जाहीरनाम्यात दिलेले आहेत त्या जाहीरनाम्यातल्या वचनाच्या पेक्षा अनेक वचनं राजर्षी शाहूंनी संबंध पुढच्या 28 वर्षामध्ये पार पाडलेली आहेत. एकूण 48 वर्षाचं आयुर्मान लाभलेल्या राजानं 28 वर्षामध्ये जे काही केलेलं कार्य आहे ते बाबासाहेब आंबेडकरांवर सुद्धा प्रभाव टाकणार होतं. म्हणजे राजर्षी शाहूंचा प्रभाव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होता ही अभिमानानं सांगण्याची गरज आहे. जसं ज्योतिराव फुल्यांचा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर होता तसा राजर्षी शाहूंचा प्रभाव सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांवर होता. त्यामुळे अनेक गारुडी ग्रंथ जाळून टाकण्याची भाषा राजर्षी शाहूने केली होती. गारुडी ग्रंथ, गरुड ग्रंथ, गारुडी ग्रंथ हे सगळे हे जाळून टाकण्याची भाषा राजर्षी शाहूने केली होती. जसं मनुस्मृती जाळा असं ज्योतिराव फुले म्हणाले होते तसे अनेक हे गारुडी ग्रंथ जाळून टाका असं राजर्षी शाहू महाराज म्हणाले होते. आणि नेमकं बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती धरणाचं पुढं वचन पूर्ण केलेलं आहे. ही सगळी इतिहासाची परंपरा आपण समजून घेतली पाहिजे. आणि मी माझ्या पुस्तकामध्ये अल्पशा प्रमाणामध्ये सोप्या पद्धतीने हा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज 3री आवृत्ती आपल्या पुढे येत आहे. वाचक माझ्यावर प्रेम करत नाहीत, माझ्या विचारावर प्रेम करत नाहीत, तर वस्तुतः हे प्रेम राजर्षी शाहूंच्या विचार आणि कार्यावरचं प्रेम आहे याचीही मला नम्रपणे जाणीव आहे. आपण या निमित्तानं प्रकाशन सोहळ्यामध्ये आपण सगळे सहभागी झालात, या पुस्तकावर विचार व्यक्त केलात त्याबद्दल आपलं सर्वांचं हार्दिक आभार मानतो. आणि माझं पुस्तक आपल्यापर्यंत 3री आवृत्ती रूपात येत आहे. आपणही त्याचा स्वीकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या पुस्तकाचं ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते डॉक्टर श्रीकृष्ण महाजन सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. निर्मिती विचार मंचच्या वतीनं राजर्षी शाहू विचार व कार्य या डॉक्टर गिरीश मोरे यांच्या पुस्तकाच्या 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं असं मी पहिल्यांदा जाहीर करतो. आज सगळं जग कोरोना व्हायरसमुळे थांबलेलं असताना एका पुस्तकाची 3री आवृत्ती निघते ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. या ठिकाणी ज्यांच्यावरती हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे ते राजर्षी शाहू महाराज. हा विचारसूत्र या पुस्तकाचं हे तर महत्वाचं आहेच, पण त्याबरोबरच त्या पुस्तकाचं लेखन ज्या कौशल्यानं करण्यात आलेलं आहे ते डॉक्टर गिरीश मोरे यांचं कौशल्य आणि त्याच्याबरोबरच हे पुस्तक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं
निर्मिती प्रकाशनाचं कौशल्य हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कारण तिसरी आवृत्ती प्रकाशक एका बाजूला या सगळ्या महामारीनं वैतागलेले आहेत आणि पुस्तकं विक्री होत नाही असं म्हणतायत. अशा वेळी एक प्रकाशक तिसरी आवृत्ती घेऊन या लॉकडाऊन मध्येच येत आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे असं मला वाटतं पहिल्यांदा. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट सर जसं म्हणाले, आता मोरे सर म्हणाले की शाहू महाराजांच्या विचारांच्या प्रेमात मी पडलो. सर तसंच आम्ही अगदी शाळकरी असल्यापासून शाहू महाराजांच्या विचाराच्या प्रेमात पडलो. कारण मुळातच मी ज्या विद्यामंदिरमध्ये गेलो त्याचंच नाव राजर्षी शाहू विद्यामंदिर होतं. मी ज्या हायस्कूलमध्ये गेलो त्याचंही नाव राजर्षी शाहू हायस्कूल असं होतं. आणि त्यामुळे मला एक माझ्यावर बंधनच आलं की शाहू महाराज समजून घेतलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर वैचारिक भूमिका जी आहे त्या अनुषंगानं सुद्धा शाहू महाराज समजून घेणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. परंतु एखाद्या शालेय व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना शाहूंच्या वरती व्याख्यान देणं किंवा त्याबाबतची तेवढीच गोष्ट वाचून त्याबद्दल बोलणं इतके शाहू महाराज मर्यादित नाहीत. कारण एक राजा असताना सुद्धा संपूर्ण समाज आणि जग बदलण्याची भूमिका ज्यावेळी शाहू महाराज घेत होते त्यावेळी 48 वर्षाच्या एकूण कालखंडामध्ये आपल्या जीवनाच्या शाहू महाराजांनी काय काय केलं हे आपण त्यांना जीवनकार्य असं म्हणतो. अनेक लेखकांनी चरित्रकारांनी शाहू महाराजांची चरित्र यापूर्वी लिहिलेली आहेत. अण्णासाहेब लठ्ठेंच्या पासून आजपर्यंत अनेकांनी चरित्र लिहिलेली आहे. त्याचबरोबर सरांनी उल्लेख केला तसं भाषणांचे काही खंडही कृगो सूर्यवंशींच्या पासून काही जणांनी प्रकाशित केलेले आहेत. अगदी आदरणीय जयसिंगराव पवार सरांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गौरव ग्रंथाच्या स्वरूपामध्ये ते प्रकाशित केलेले आहे. परंतु शाहू महाराज जर घराघरांमध्ये पोहोचवायचे असतील, हाताहातावरती जाऊन शाहू महाराजांच्या विचारांचं पुस्तक जर पोहोचवायचं असेल तर ते डॉक्टर गिरीश मोरे सरांनी ज्या पद्धतीनं हे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण या पुस्तकाचा आकृतीबंध आपण जर पाहिला तर त्यामध्ये एक गोष्ट सरांनी केलेली आहे की शाहूपूर्व परिस्थिती काय होती, त्यानंतर शाहू महाराजांच्या जीवनकालामध्ये काय घडलेलं आहे ते त्यांनी दिलंय. त्याबरोबरच शाहू महाराजांचं कार्य काय आहे हे दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शाहू महाराज जे विचार करतात, विचार मांडतात भाषणातून, आणि त्यांचं कृत्य ज्याला आम्ही कृतीतून कृतिशील विचारवंत ज्याला म्हणतो, आणि मगच त्याला आपल्याला महामानव म्हणता येतं. आणि असे हे शाहू महाराज कृतिशील विचारवंत कसे होते हे जर समजायचं असेल तर स्वतंत्रपणे भाषण वाचून समजणार नाही आणि स्वतंत्रपणे त्यांचं चरित्र वाचूनही समजणार नाही. तर त्याच्यासाठीच जे अतिशय ज्याला आम्ही गुणवत्ता विश्लेषण असं म्हणतो, क्वालिटेटिव्ह अनालिसिस असं रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये ज्याला म्हणतो, ते गिरीश मोरे सरांनी यामध्ये केलेलं आहे. त्यांचे विचार आणि त्यांची कृती याचं अनालिसिस करण्याचा, याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न हा डॉक्टर गिरीश मोरे सरांनी या ठिकाणी केलेला आहे. तो अतिशय महत्वाचा आहे. आणि याच्यातला त्याच्यानंतरचा अंतिम टप्प्याकडे या पुस्तकात जात असताना महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे शाहूंच्या जीवनाचं, कार्याचं, त्यांच्या व्यक्तित्वाचं आणि विचारांचं बहुपैलुत्व ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण शाहू महाराज हे जसे आपल्या व्यक्तिमत्वानं प्रचंड दिसणारे आहेत तसेच त्यांच्या कार्यानं प्रचंड आहेत, त्यांच्या विचारानं प्रचंड आहेत. कारण जीवनाचं असं कोणतंही क्षेत्र नाही ज्याला शाहू महाराजांच्या कार्यानं आणि विचारानं स्पर्श केलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी ते जे बहुपैलुत्व आहे ते सुद्धा स्पष्ट करण्याचा प्रयत्न डॉक्टर गिरीश मोरे सरांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं हे पुस्तक हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि मी वेगळ्या अर्थानं आपल्याला हे सांगू इच्छितो की इट इज
हँडबुक ऑफ राजर्षी शाहू, म्हणजे हे प्रत्येकाच्या हातात असलं पाहिजे. शाहू महाराज समजून घ्यायचे असतील, काही संदर्भ बघायचा असेल तर पहिल्यांदा या पुस्तकात बघावा आणि नंतर संदर्भ पुस्तकांमध्ये जावं. अशा स्वरूपाचा एक मार्ग आणि त्याचा गेटवे सरांनी ओपन करून दिलेला आहे आणि मला वाटतं त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. या पुस्तकाच्या गेल्या 12 वर्षात जी प्रगती झालेली आहे आणि आज म्हणजे 2009ला पहिली आवृत्ती निघाली आणि आज तिसरी आवृत्ती निघालेली आहे. इथून पुढे ती जास्त गतीनं खपणार आहे आणि शाहू महाराज जगापर्यंत पोहोचत चाललेले आहेत विविध भाषांमधून आणि त्यामुळं मला वाटतं गिरीश मोरे सरांचं हे पुस्तकाची तिसरी आवृत्ती सुद्धा अगदी कमी वेळेमध्ये संपणार आहे. अशा शुभेच्छा मी त्यांना देतो आणि त्यांच्या हातून अशाच प्रकारचं कार्य व्हावं यासाठी त्यांना व्यक्तिगत सुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर निर्मिती विचार मंचचे प्रकाशक अनिल महमानी यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. खरं तर खूप आनंद होतो आहे. 2-3 दिवसावरती ज्यांना आपण आदर्श म्हणून काम करतो त्यांची जयंती येऊन ठेपलेली आहे. कोरोनाचा काळ आहे आणि या पुस्तकाची एक 8 दिवसापूर्वीच तिसरी आवृत्ती आली आणि मला असं वाटलं की याचा प्रकाशन समारंभ खरं तर आम्ही 26 तारखेला घ्यावा असं आमच्या डोक्यामध्ये होतं, परंतु सरांना बाहेर जायचं असल्यामुळं काल ह्या पुस्तक प्रकाशनाच्या ह्याचं नियोजन झालं आणि मग आमच्यासमोर कोणाच्या हस्ते प्रकाशन करावं असा जेव्हा मुद्दा आला तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की जे किमान पातळीवरती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानं जगण्याचा प्रयत्न करतायत, जगतायत, असं एखादं नाव असायला पाहिजे. आणि मोरे सरांच्या आणि माझ्यासमोर एकच नाव आलं ते म्हणजे श्रीकृष्ण महाजन सरांचं. आणि सरांना आम्ही फोन लावला, सरांनी काहीच आडवेळे नाही, लगेच म्हणले हा ठीक आहे मी येतो. त्याच वेळेस इथं ऑफिसमध्ये स्वप्नील आणि अविनाश या ठिकाणी आला होता. त्याच्यामुळं अविनाशला म्हटलं की उद्या तुम्हाला बोलायचं आहे. ते पण गोंधळले, ते म्हटले काय कशाचं काय, गिरीश मोरे सरांचं पुस्तक आम्ही कसं बोलणार वगैरे. पण तुम्हाला वाटतंय सर दोघं पण खूप चांगलं बोललेले आहेत, तुम्हाला कौतुक वाटायला पाहिजे. कारण दडपण वगैरे असं काय नसतं या. कारण मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या पुढे जाण्याची भूमिका घ्यायला पाहिजे, कारण आपण शेवटी प्रागतिक पद्धतीने विचार करणारी मंडळी आहोत. त्यामुळे स्वप्नील आणि अविनाश पण आले, ते दोघंही चांगलं बोलले. शिक्षकांचं यश अभि तेच म्हणतोय, कौतुकच आहे ना सर. अभि म्हणजे आनंदाची गोष्ट आहे ते असं मला वाटतं आहे. कारण एखाद्या शिक्षकाला आनंद कधी होतो, जास्त आनंद आपला विद्यार्थी नवं काहीतरी करतो किंवा पुढचं करतो, ही कौतुकाची शोभ आहे. त्यामुळं गिरीश मोरे सरांचं ते यशच आहे, श्रेयच आहे. खरं तर खूप आनंद होतो आहे की राजर्षी शाहू महाराजांच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती आज प्रकाशित होती आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, खरं तर ह्याची ही 7वी 8वी आवृत्ती म्हणायला पाहिजे, कारण आम्ही पुनर्मुद्रण खूप केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्या आवृत्त्या अशा दर वर्षाला निघत गेलेल्या होत्या. आम्हाला ते थोडंसं त्याचं टेक्निकल सुरुवातीला लक्षात न आल्यामुळं आम्ही त्याला आवृत्ती न म्हणता पुनर्मुद्रण म्हणत होतो. डॉक्टर गिरीश मोरे सरांच्या घरी मी गेलो होतो तेव्हा ते राजर्षी शाहू महाराजांचं पुस्तक या ठिकाणी माझ्या हातात पडलं आणि मला असं वाटलं की हे पुस्तक यायला पाहिजे. सर खूप सांगायला आनंद होतो आहे की हे पुस्तक जास्त कोणी वाचलं असेल तर ते विद्यार्थ्यांनी वाचलेलं आहे. म्हणजे हे खूप या पुस्तकाचं एक वेगळं आहे पण आहे किंवा वैशिष्ट्य आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या पुस्तकाचं सर वेगळं थोडंसं विश्लेषण आपण करत असताना हे समजून घ्यायला पाहिजे की शाहू महाराजांचे चरित्र ठराविक जातीतल्या लोकांनीच लिहिणं आणि त्यालाच प्रसिद्धी मिळणं ही एक प्रक्रिया मागच्या काळामध्ये झालेली आहे. मला असं वाटतं की या अँगलनं पण ह्या पुस्तकाकडे बघायला पाहिजे की इथल्या बहुजनवादी व्यापक विचार करणाऱ्या माणसांना शाहू महाराज कसे वाटतात. कारण शाहू महाराजांच्या विचाराचा आढावा घेत असताना जातीय अस्मिता बाजूला ठेवून किंवा मी असं म्हणेन की एक इगोस्टिकपणा ठेवून समजून घेण्याची जी काही प्रक्रिया आहे ती मला असं वाटतं या पुस्तकानं यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपण बघतोय की एक प्रक्रिया शाहू महाराजांना बदनाम करण्याची सुरू आहे. म्हणजे आपण सहज बोलताना असं म्हणतो की रस्त्याने जातात शाहू महाराज लागून, शाहू महाराज काय असं वागत नव्हते ना, नियमाप्रमाणे खूप
उंचीच्या पातळीवरती वागत होते. अशा काळामध्ये शाहू महाराज अस्मितेचा विषय न होता शाहू महाराज हा जातीअंताचा विषय व्हायला पाहिजे, ही भूमिका हे पुस्तक सांगते. म्हणून ह्या पुस्तकाचं एक वेगळेपण आहे. कारण शाहू महाराजांचे वेगवेगळे पैलू समजून घेत असताना शाहू महाराजांनी एक प्रागतिक पद्धतीनं म्हणजे विज्ञानवादी पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन काम केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळं आज हे सगळे जे काही आरक्षणाचं ह्या सगळ्या काळामध्ये जे सुरू आहे त्या काळामध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीनं तटस्थ पद्धतीनं शाहू नेमके काय होते, त्यांनी कोणती कामं केली, कोणती भूमिका पार पाडली. कारण ह्या पुस्तकाचं नाव जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा विचार हा मुद्दा आपण घेतला आणि नंतर कार्य. मला वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे टायटलवरनं पण आपण किंवा ह्याच्यामध्ये राजर्षी शाहू म्हटलेलं आहे, महाराज देखील म्हटलेलं नाही आपण. म्हणजे राजर्षी शाहू विचार व कार्य, म्हणजे मला असं वाटतं की ह्या टायटलमध्ये खूप काय आहे. म्हणजे आपण शाहू महाराजांच्या वैचारिक भूमिकाला सॅल्यूट करत असताना त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याचं देखील आपण तितक्याच आत्मीयतेनं कौतुक करतो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे पुस्तक एक खूप चांगला संदेश देते. ते संदेश असं देत आहे की आपण त्या विचारानं जगण्याचा आणि ते फॉर्म घेऊन पुढे काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरांनी असं म्हटलं की आजचे राजकीय लोक आणि हे जे काय फक्त नावापुरतं नाव घेत आहेत तसं न करता राजर्षी शाहू महाराज कृतीतनं आपण जगलं पाहिजे किंवा शाहू महाराजांना पचवणं. सरांनी शब्द खूप खूप महत्वाचा वाचला. कारण शाहू महाराज समजून घेणं वगैरे बरोबर आहे, घ्यायलाच पाहिजे, पण शाहू महाराज पचवणं मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की या पुस्तकानं शाहू महाराज लोकांमध्ये पचवण्याचं त्यांना पचवण्याची प्रेरणा देण्याचं खूप महत्वाचं काम केलेलं आहे. आज या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. हे खरं आहे की लॉकडाऊन काळ आहे, कोरोना काळ आहे वगैरे वगैरे सगळं, परंतु आपण चळवळीतली लोक आहोत, आपल्याला थांबणं काही पसंत नाही आहे. आपण वेगवेगळे फॉर्म निर्माण केले पाहिजेत, पर्याय तयार केले पाहिजेत. मगाशी मी सरांना बोलत असताना म्हणत होतो की या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये निर्मिती प्रकाशन आणि संवाद प्रकाशनानं जवळपास 300 पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. आणि मी असं म्हणेन की म्हणजे अंधेरे समय में विचार क्या काम करते है, तो अंधेरे समय में ही विचार सही काम करते है. जेव्हा सगळंच हे झालेलं असतं तेव्हा विचार खूप महत्वाचे काम करतात. तुम्ही विचारानं जेव्हा पक्के असाल, तुमच्या दृष्टिकोन पक्के असाल, तेव्हा या काळामध्ये सर खूप लोकांनी चांगलं चांगलं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर ह्याला कोरोनाचं आपण मग म्हटलं होतं कोरोनाचं साहित्य, कोरोना काळातील साहित्य म्हणून आपण त्याचं काय करता येईल बघूया. कारण नव्या लोकांनी घरात बसून काय करायचं तर लिहिण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणे केले आणि त्याचा बऱ्यापैकी निर्मितीनं ते सगळं प्रकाशित करण्याचा, पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं नव्या युगाच्या कविता पण आपण कोरोना काळातल्याच कविता आहेत, विद्रोही कविता कोरोना काळातल्याच कविता आहेत. म्हणजे छोटी छोटी जी आपण चरित्र ग्रंथमाला केली, निर्मिती प्रकाशन, संवाद प्रकाशन आणि धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टनं, ती देखील ह्या कोरोना काळामध्ये सगळ्या प्राध्यापक वगैरे लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लिहिल्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्या साखळीमध्ये आज राजर्षी शाहू विचार व कार्य हे डॉक्टर गिरीश मोरे सरांचं पुस्तक येते. खरं तर मी सगळ्यांचीच मी दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे, कारण एकच दिवसात या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे आणि आपण इथं आलात. आपण आपल्याच एकाच परिवारातले आहोत, त्यामुळं कारण मला आठवते की निर्मिती प्रकाशनची सुरुवात महाजन सरांच्या घरातनं झालेली आहे. म्हणजे राजेंद्र कुंभार सर, श्यामसुंदर मिरजकर सर आणि आम्ही तेव्हा असं वाटायचं की काय काय करायचं. सरांचा एक सन रे नावाचं पुस्तक, वॉन्टेड सन रे नावाचं कविता संग्रह या ठिकाणी तेव्हा आपण त्र्यंबकेश्वरनं आम्ही तो ह्याच्यामध्ये आणला होता. तर एक निर्मितीच्या सगळ्या परिवाराचे आपण साक्षीदार आहात. फक्त आम्ही एक गोष्ट केली की भूमिकेची पक्क राहून या प्रकारचं साहित्य प्रकाशित करायचं ही भूमिका घेतल्यामुळं खूप आनंद होतोय की आज निर्मितीचे 3000 पुस्तकाचा प्रकाशनाचा टप्पा या ठिकाणी निर्मिती प्रकाशनं ओलांडलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. हे पुस्तक मला माहित आहे की सांगायला पण आनंद वाटते की लॉकडाऊनच्या काळात ह्याच्यात 400-450 कॉपी संपलेली आहे. कारण आपण एक संच केले होते, त्या संचमध्ये हे पुस्तक या ठिकाणी केलं होतं, त्यामुळे लोकांपर्यंत ते गेलेलं आहे. या 2-3 दिवसामध्ये आणखी एक सांगायचं महत्वाचं म्हणजे या पुस्तकाची दखल चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव सरांनी पण घेतलेली. त्यांनी या पुस्तकावरती स्वतंत्र लिहिले, ते आता येईल 1-2-3 दिवसामध्ये. चौफेर राजर्षी शाहू निर्मितीने जी 4 पुस्तकं केली, एक राजर्षी शाहूंना समजून घेताना, राजर्षी शाहू विचार आणि कार्य, हे नवयुगातील राजर्षी शाहू महाराज आणि जीवन आणि कार्य, 4 पुस्तकं जी आपण ही जाहिरात केली होती त्याच्यावरती त्यांनी चौफेर राजर्षी शाहू महाराज असं त्यांनी दखल घेऊन लिहून सरांचे फोटो वगैरे टाकून ते सगळं केलेलं आहे. त्या अंक तुम्हाला येईल. मला असं वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे. शाहूंना खरं तर आपण जयंती पुरतं न आठवता
वारंवार आठवलं पाहिजे, वर्षभर आठवत राहिलं पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम होतोय. आपण सर्वजण आलात. माझ्यासोबत असणारी शोभाताई ती खूप मला काय तिनं सगळं, त्यामुळं खूप भारी वाटतं आहे. अनेक संकटातनं आपण जातो आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानून या पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.